नमस्कार शेतकरी मंडळींनो, आज आहे तारीख 7 ऑगस्ट 2026 आणि आजच्या रोजी आपण महाराष्ट्रातील शेती, शेतकरी, कर्जमुक्ती, अन्न सुरक्षा आणि हवामानाशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी आलेल्या आहेत समोर. ओके, त्या आपण एक एक करून बघून घेऊयात. आता जर आपण पहिल्या न्यूज अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, तर आता दिसून येतं की सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. आज सर्व भारतीय किसान समन्वय समिती म्हणजेच AIKCC यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये इथेनॉल धोरण शेतकरी केंद्रित असावे अशी महत्त्वाची मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे. ऊस, मका आणि तांदूळ यांसारख्या पिकांपासून इथेनॉल उत्पादनाला आता चालना दिली जात आहे. ओके, आता यामध्ये इथेनॉल उत्पादनासाठी शेतमालाचा वापर वाढत असेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य आणि न्याय्य दर मिळणे आवश्यक आहे अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी सुद्धा आता यामध्ये मांडलेली आहे. आणि यामध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी इथेनॉल धोरण जे आहे तयार करताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जाईल असे आश्वासन दिल्याचे सुद्धा आता यामध्ये सांगण्यात आलेले आहे. आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडूतील शेतकरी नेतेसुद्धा सहभागी झालेले होते. ओके, एकंदरीत ही मोठी बैठक म्हणता येईल. आता दुसरी जी महत्त्वाची न्यूज अपडेट आहे आजची ती म्हणजेच की आता कर्जमुक्ती योजनेत 1.40 लाख शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. आता शेतकरी कर्जमुक्ती योजनेशी संबंधित एक मोठी बातमी आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सुमारे 1,40,000 शेतकरी जे आहेत ते अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये जवळपास 94,000 शेतकरी जे आहेत ते प्राप्तिकर भरणारे असल्याचे आढळलेले आहेत. तर आणखीन 46,000 शेतकरी इतर तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे अपात्र ठरले गेलेले आहेत. आता पात्र शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजेच की या पडताळणीनंतर 16.96 लाख शेतकरी जे आहेत ते पात्र असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आणि या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची जी रक्कम आहे ती 2 दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल अशी माहितीसुद्धा आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची, दिलासादायक आणि चांगली पॉझिटिव्ह अपडेट म्हणता येईल. ओके, आता जी नंतरची न्यूज अपडेट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजेच की आता ॲनालॉग पनीरवर महाराष्ट्रात 1 वर्षाची बंदी आहे. ओके, आता ही न्यूज अपडेट लेटेस्ट आहे. आता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित ही महत्त्वाची बातमी म्हणता येईल. महाराष्ट्र सरकारने ॲनालॉग पनीर म्हणजेच की नॉन डेअरी पनीरच्या उत्पादन आणि विक्रीवर 1 वर्षासाठी आता बंदी घातलेली आहे. FDAच्या तपासणी दरम्यान या प्रकारच्या पनीरच्या नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन आढळल्याचे सांगण्यात आलेले आहे. एकूण 308 नमुन्यांची तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 109 नमुने म्हणजेच की सुमारे 35.4% नमुने अन्न सुरक्षा नियमानुसार पात्र नसल्याचे आढळलेले आहे. आणि ही जी बंदी आहे ती एकंदरीत 30 जुलै 2026 पासून लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर अन्न व्यवसायांना अशा प्रकारचे पनीर वापरणे, विकणे किंवा साठवणे आता प्रतिबंधित आहे पूर्णपणे. आणि नियम तोडल्यास कठोर कारवाईसुद्धा केली जाणार आहे. आणि या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची आता यामध्ये तरतूद आहे. यामध्ये 6 महिन्यांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा आणि किमान 10 लाख रुपयांपर्यंत दंडसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक राहा. ओके, आता महाराष्ट्रातील हवामानासंदर्भातली आपण अपडेट बघूया 7 ऑगस्ट 2026ची म्हणजेच की आजची लेटेस्ट. ओके, आता जर आपण हवामानासंबंधित जर अपडेट बघितली तर आता सर्व शेतकऱ्यांसाठी ही माहिती जी आहे ती महत्त्वाची असणार आहे. ओके, पावसाची बातमी. जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसानंतर 7 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जो जोर आहे तो काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता जर आपण कोकणची कंडिशन बघितली तर कोकणमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असली तरी सध्या कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे. जर आपण पश्चिम महाराष्ट्राची जर कंडिशन बघितली तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाची जी शक्यता आहे ती असणार आहे. आणि या भागासाठी येल्लो अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र याची जर आपण कंडिशन बघितली उत्तर महाराष्ट्राची तर यामध्ये जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता जी आहे ती जास्त असून येथे येल्लो अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे. ओके, तर नाशिक, धुळे आणि नंदुरबार येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सध्या कोणताही अलर्ट यामध्ये जास्त नाही आहे. ओके, तसेच जर आपण विदर्भ आणि मराठवाड्याची जर कंडिशन बघितली पावसाची तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनासह हलका ते मध्यम पाऊस
पडण्याची शक्यता आहे. या भागासाठी सध्या कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे. ओके, तसेच जर आपण नंतरचे हवामानाचे अपडेट अजून एक बघितले तर पुढील काही दिवस पावसाचे नक्की कसे असणार. ओके, तर हवामानाच्या परिस्थितीवर एल निनो आणि डॉल्फिन वादळाचा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मान्सूनच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो आणि पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जो जोर आहे तुलनेने कमी राहण्याची आता शक्यता यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. ओके, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याचा स्थानिक हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे जी आहेत त्यांची त्यांच्या पद्धतीने बरोबर नियोजनबद्ध पद्धतीने करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी मंडळींनो हा जो हवामानाचा जो अलर्ट असतो, ओके, हा रोजच्या रोज तुम्ही चेक करत राहा. ओके, तसेच आता एक शेवटची महत्त्वाची बातमी ती म्हणजेच की आज 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन आहे. यानिमित्त NABARD नाबार्डकडून मुंबईमध्ये विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राची प्रसिद्ध पैठणी तसेच पोचमपल्ली, इकत, कोटा, डोरिया आणि इतर पारंपरिक हातमाग वस्त्रांचे प्रदर्शन करण्यात येत आहे. ओके, आणि या उपक्रमातून पारंपरिक हातमाग व्यवसाय तसेच कारागीर आणि त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नसुद्धा केला जात आहे. ओके, तर या सर्व ज्या अपडेट्स होत्या शेतकरी मंडळींनो 7 ऑगस्ट 2026 रोजीच्या होत्या. महाराष्ट्रातील शेती, शेतकरी आणि हवामानाबद्दलच्या या महत्त्वाच्या न्यूज अपडेट होत्या ज्या की मी तुम्हाला एक एक करून सांगितलेल्या आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा आणि हे माझं बडी नावाचं चॅनल आहे याला सबस्क्राईब नक्की करा. ओके, धन्यवाद.